आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि लोकप्रिय नेते माननीय अजितदादा पवार, आपले प्रांताध्यक्ष माननीय सुनील तटकरेजी, आपला जुना सिक्का पण खरा आणि नेहमी चालणारा सिक्का आपले नेते आदरणीय भुजबळ साहेब, मुंबईचे आपले तरुण उत्साही अध्यक्ष समीर भाऊ, महिलांच्या अध्यक्षा रुपालीताई, युवक अध्यक्ष सूरज चव्हाण, मुंबईचे कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे, नरेंद्र राणे, महिला कार्याध्यक्षा आरतीताई आणि मनीषाताई, युवकचे अध्यक्ष सुनील गिरी, इथे मंचवर बसलेले पंकजभाऊ भुजबळ, सर्व मान्यवर पदाधिकारी आणि उपस्थित माझे कार्यकर्ता बंधू भगिनी, तरुण मित्रांनो, आता सुनील भाऊंनी सांगितलं त्याचप्रमाणे या षण्मुखानंद हॉलच्या आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक वेगळा नाता आहे। हा पक्षाची स्थापना इथे झाली आणि या पक्षाची नवीन दिशा सुद्धा या षण्मुखानंद हॉल पासून आपण ठरवली, निर्धारित केली अजितदादा पवारांच्या नेतृत्वामध्ये। मला आठवत आहे की जवळपास 21 की 22 जून होती तारीख 2023 ची, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख महाराष्ट्रभराचे कार्यकर्त्यांचा इथे चिंतन शिबिर किंवा बैठक होती आणि त्या शिबिरामध्ये बैठकीमध्ये अजितदादा पवारांनी एल्गार पुकारला की पक्षाची धुरा, पक्षाच्या नेतृत्व आणि संघटनाची जबाबदारी मला द्या। खूप वर्ष मी अनेक पद भोगवले आहे, पण मला आज या पक्षाच्या संघटनेचं काम करायचं आहे आणि म्हणून त्या दिवशी अजितदादाचा तो भाषण आणि ज्या उत्स्फूर्त प्रतिसाद अख्खा महाराष्ट्राचे आपले कार्यकर्ते, आम्ही सगळेच त्या दिवशी उपस्थित होतो, तुमच्यापैकी काही लोक होते, पण ज्या उत्स्फूर्तेने लोकांनी प्रतिसाद दिला त्याच दिवशी हे स्पष्ट झालं, सिद्ध झालं की महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सामान्य कार्यकर्ता, नेता, आमदार, खासदार कोणामागे आहे ते फक्त आणि फक्त अजितदादाच्या मागे आहे। आणि म्हणून मित्रांनो, आपण त्याच्यानंतर काही दिवसांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय केला। पक्षाच्या नेतृत्व अजितदादाच्या हातामध्ये आपण दिलं आणि एक असा आपला एक कर्मठ नेता, ज्यांनी मागील 30 वर्षापासून म्हणजे खऱ्या अर्थानं अजितदादांनी आम्ही राजकारणामध्ये एकाच दिवसात प्रवेश केला, म्हणजे सक्रिय राजकारणामध्ये। त्याच्या आधी मी म्युनिसिपालिटीचे अध्यक्ष होतो, हे काही जिल्हा परिषदवर होते किंवा कुठे होते, जिल्हा बँकेत होते, पण 91 मध्ये अजितदादा आणि मी दोन्ही लोकसभेमध्ये आम्ही प्रवेश एकत्र केला होता। तेव्हापासून मी आज पाहतो की अजितदादांनी नेहमी आपला पक्ष कसा बळकट होईल, पक्षाची उंची कशी वाढेल आणि कमी बोलताना पवार साहेबांच्या मागे अख्खा महाराष्ट्राची शक्ती कशी उभी करायची, ही काम सातत्याने 30 वर्षापासून अजितदादांनी केलं आहे। आणि आज त्यांच्या नेतृत्वामध्ये तुम्ही आम्ही सगळे आता काम करायला लागलो। मागील 6 महिन्यामध्येच तुम्हाला फरक जाणवला असेल, कशा पद्धतीनं एक म्हणजे चिकाटीनं आणि एक सामान्य आपला कार्यकर्ता थेट गडचिरोलीपासून मुंबईच्या किंवा कोकणातला कुठल्याही भागातला कार्यकर्ता मुंबईला आला तर त्याला नक्कीच न्याय मिळेल अशी आशा राहते आणि आशाच नव्हे पण खऱ्या अर्थानं काम करून देण्याची क्षमता आणि काम करत आहे। ही अजितदादा आज मुंबईमध्ये बसून आपल्या पदाची जे काही सामर्थ्य आहे ते आपल्या कार्यकर्त्यांच्यासाठी, पक्षासाठी आज खर्च करत आहे। मित्रांनो, आपल्याला मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये
यश मिळालेलं आहे मागे, पण मुंबईमध्ये आपला लक्ष नेहमी कमी राहिलेलं आहे. मुंबईमध्ये आपण न वाढल्याचं पण कारण आहे की वारंवार आपण मुंबईमध्ये जेव्हा आपण अलायन्स करायचं, काँग्रेस बरोबर मागे करायचं, आपण नेहमी दुसरा स्थान घ्यायचं, कमी जागा लढवायची, जेमतेम एखादा खासदारची जागा लढवायची, 2-4 आपल्या आमदारांची जागा लढायची. जेव्हा महापालिका सारखा एक लहान इलेक्शन येतो त्यामध्येही आपण काही 10, 15, 20 जागा किरकोळ घ्यायची, ती पण आपल्या पसंतीची जागा नाही. म्हणून या पक्षाला काही मर्यादा झाली आणि त्यामुळे मुंबईमध्ये आणि शहरी भागाचे जे काही प्रश्न आहे, खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार साहेब सह सगळ्यांनी नेहमी ग्रामीण भागातले शेतकऱ्यांचे प्रश्न जास्त हाताळले, पण हे विचार नाही केला की आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 40% जी लोकसंख्या आहे ते मोठ्या महानगरामध्ये शहरामध्ये आज राहत आहे आणि तो बाब अजितदादाच्या लक्षात आली. म्हणून त्यांनी पुण्यापासून पिंपरी चिंचवडपासून ज्या पद्धतीनं शहरी भागाचे प्रश्न हाताळायचं काम सुरू केलं, नक्कीच त्याच पद्धतीनं जर मुंबईमध्ये आपण लक्ष घातलं तर शहरी भागाचे प्रश्न वेगळे असतात. शहराची एक सोशिओ इकॉनॉमिक परिस्थिती वेगळी असते, त्याच्यावर आपल्याला सगळ्यांनी लक्ष केंद्रित करायचं आहे. म्हणून मी एवढंच म्हणेल की येणाऱ्या काळामध्ये मुंबईमध्ये समीर भाऊंनी ज्या पद्धतीनं ज्या झपाट्याने आणि एक चांगल्या पद्धतीनं कामाची सुरुवात केली आहे, आज मला एवढ्या वर्षानंतर असं वाटते की मुंबई शहरामध्ये खरोखर पक्षाची संघटना आहे. नाहीतर षण्मुखानंद हॉल असो की कुठेही असो, नुसती गर्दी घेऊन कोणाला घेऊन इथे बसवायचं, पण आज खऱ्या अर्थानं कार्यकर्ते आणि पक्षाचे खऱ्या म्हणजे मागे जे उभे शक्ती आहे ते आज नारी शक्तीसह जिथे उपस्थित आहे, ही आपल्यासाठी जमेची बाजू आहे. समीर भाऊ, तुम्ही अशाच पद्धतीनं मुंबईमध्ये लक्ष घालत राहा. दादा आहेतच सोबत, तटकरे साहेब आहे, आम्ही आहोत, सगळेच या मुंबईच्या. तुम्ही कुठेही आम्हाला आवाज द्या, आम्हाला बोलवा. नक्कीच मुंबईमध्ये आपण सगळ्यांनी लक्ष केंद्रित केलं तर मुंबईची परिस्थिती लवकरात लवकर आपल्या ताब्यामध्ये येऊ शकते, ह्याचा विश्वास मला पण आहे. आणि म्हणून आज ह्या तुम्ही मेळावा एक चांगल्या पद्धतीने इथे तुम्ही आयोजित केलं. आत्ताच समीर भाऊ सांगत होते, आम्हाला एक तारीख द्या आणि एक मोठ्या मैदानमध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक मेळावा मोठा घेऊ, ज्या अर्थानं खऱ्या अर्थानं आपण लोकांना आपण दाखवू शकू की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला अजितदादाला मानणारे लोक किती आहे हे लोक आज आपल्याला दाखवता येईल. मित्रांनो, वेळ खूप झालेला आहे. मुंबई शहरामध्ये प्रोग्राम 2 तासाच्या वर कधी घ्यायचा नसते, म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की सगळे शांत राहा. दादा आता थोड्या वेळानं माझ्यानंतर त्यांचंच भाषण आहे, ऐकून सगळ्यांनी आपण इथून काही संदेश घेऊन जावं आणि काम त्या पद्धतीने आपला वॉर्डामध्ये आपल्या भागामध्ये सुरू करावं, एवढीच आजच्या दिवशी विनंती करतो. परत समीर भाऊला शुभेच्छा देतो, धन्यवाद करतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. प्रफुल्ल भाई.